आज 1 मे पासनं तर 15 मे 2026पर्यंत भारताच्या जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झालेला आहे आणि केंद्र सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे की स्वजनगणना डिजिटल पद्धतीने करायची। आणि आज अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं अधिकारी वर्ग माझ्याकडे आलेला आहे, जनगणना अधिकारी आलेले आहे आणि या स्वगणनेच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो। मी सुद्धा se.census.gov.in या संकेतस्थळावर जाऊन माझ्या कुटुंबाची स्वगणना मी करून घेतली आणि माझं घरसुद्धा गुगलवर लोकेट करण्यात आलं आणि त्यामुळं 33 प्रश्न मी आज भरलेले आहे आणि या 33 प्रश्न आता 15 तारखेनंतर जे जनगणना अधिकारी येतील त्यांना ते विचारावे लागणार नाही आणि म्हणून वेळ पण वाचणार आहे आणि जनगणना पण सोपी होणार आहे। माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी या जनगणनेच्या संदर्भात डिजिटल करण्याच्या संदर्भात हा जो निर्णय घेतला तो यशस्वीपणे पूर्ण भारतात राबवला जाणार आहे। माझी विनंती आहे राज्यसभेचा सदस्य या नात्याने की आपणाकडे जनगणना अधिकारी येतील, त्यांना सहकार्य करा। आपल्या मोबाईलमधून या वेबसाईटवर जाऊन आपली स्वगणना करा, सोपं आहे आणि ते ताबडतोब आपण करावं ही विनंती करतो, आवाहन करतो आणि या देशकार्यामध्ये आपण सर्वजण स्वगणनेमध्ये सहभागी व्हावं अशी पुन्हा विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भारताची जनगणना जनगणना 1 मे पासून तर 15 मे पर्यंत ही सुरू आहे। तरी मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की भारताच्या जनगणनेमध्ये 2027 मध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा आणि जनगणना हे प्रत्येकाने स्वतःहून पुढे येऊन त्याच्यामध्ये नोंद करावी आणि खऱ्या अर्थानं आपल्या भारताच्या जनगणना 2027च्या या मिशनला पूर्णपणे साथ द्यावा। मी स्वतःसुद्धा आज माझी जनगणना केलेली आहे आणि सगळ्या नागरिकांना सुद्धा मी आवाहन करतो की 1 मे पासून तर 15 मे पर्यंत आपण सगळे मिळून जनगणना करावी। जय महाराष्ट्र। नमस्कार। सगळ्यात मोठी आम्हाला तर माहीत नव्हतं 2011 मध्ये कशी जनगणना झाली, पण हे भारतातली सगळ्यात मोठा निर्णय जे आज केंद्र सरकारने घेतलेला आहे की 1 मे पासून ते 15 मे पर्यंत जे ऑनलाईन एक वेबसाईट आहे त्यावर जाऊन आपण स्वतःची जनगणना आपण करून घेतली पाहिजे अशी शासनाने डिजिटल जनगणना म्हणून त्यांनी फॅमिलीची कुटुंबाची त्यांनी केलेली आहे। तर मी सगळ्या लोकांना महाराष्ट्राचे देशाचे जिथे कुठे मला ऐकतात आहे स्वतःची जनगणना करून पूर्ण फॅमिलीची आणि 27 मध्ये इंडिव्हिज्युअल जनगणना होणार आहे, पण तिथपर्यंत जे परिवाराची जनगणना आहे ते 1 मे पासून ते 15 मे पर्यंत आपण सगळ्यांनी ऑनलाईन जाऊन त्या वेबसाईटवर जर कोणी म्हणत असेल कोणी लिंक पाठवते त्याच्यावर जा। हा सगळं ना करताना जी सरकारी वेबसाईट आहे दिलेली आहे पूर्ण सोशल मीडियावर आहे आणि जे अधिकारी देतील त्याच्यावर जाऊन आपली स्वतःच्या परिवाराची नोंद आपण जनगणना म्हणून केली पाहिजे। हा सगळ्यांना विनंती करते आणि सरकारने जे सांगितलं त्यांनी ते केलं आणि आमचे अमरावती महानगरपालिकाची मी माझी करत आहे ऑनलाईन जाऊन वेबसाईटवर सरकारी वेबसाईटवर जाऊन मी माझी जनगणना माझे परिवाराची नोंद करत आहे। आपण सगळ्यांनी करावी एवढी विनंती।